1946 पासूनच भवानी मातेचं हे स्थान जागृत असल्याची अनेक उदाहरणं आहेत। परळच्या केईएम रुग्णालयात पेशानं मूर्तिकार असणारे गृहस्थ उपचारांसाठी दाखल झाले। त्यांच्या स्वप्नात भवानी माता आली आणि मला नायगावला कायमस्वरूपी बसायचंय असा दृष्टांत त्यांना देवीने दिला। उपचारानंतर प्रकृती सुधारताच मूर्तिकार सावर्डेकर यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना याविषयी सांगितलं। भवानी मातेच्या श्रद्धेपोटी सावर्डेकर यांनी चंदनाच्या एकाच खोडातून भवानी मातेची एक सुंदर मूर्ती घडवली। हे जे सावर्डेकर आहेत ना, त्यांनी जे आम्हाला हल्ली ही चंदनाची देवी दिली, त्यांनी घडवली जी खोली आता ही देवीची आहे ना, तिथे ते पहिला होते। त्यांचे कोणतरी इसमे आजारी होते, ते हॉस्पिटल असताना आजारी होते, त्यांना तिथे ते काहीतरी चांगला गुण आला, तर तेव्हा त्यांना असं काहीतरी तिथे साक्षात झाला की इथे तू मला काहीतरी घडव आणि इथे मला बसव। त्या सावर्डेकरांना असं वाटलं, तेव्हा त्या खोलीमध्ये त्यांनी ते त्यांचं वास्तव्य होतं आणि त्या वास्तव्यामध्ये त्यांनी ती देवीचे चंदनाचे खोड आणून ती देवी बनवली। ती आज तागायत व्यवस्थितपणे आहे। या मूर्तीसाठी जवळपास 700-800 रुपये खर्च आला होता। 1940च्या दशकात ही रक्कमही खूप मोठी होती। मंडळाच्या कार्यकर्त्यांनी 1-2 रुपये गोळा करून ही रक्कम जमवली आणि भवानी मातेची कायमस्वरूपी मूर्ती साकार झाली। आम्ही साठे म्हणून आमच्या इथे एक फार मोठे आर्टिस्ट आहेत, ज्यांनी अनेकांचे पुतळे बनवलेले आहेत। ते दरवर्षी रंगकाम करायचे। यांनी सांगितलं मी देवी यावर्षी मी रंगवणार। आम्ही म्हटलं तुला त्याचा अनुभव काय? तो इंटिरियर डेकोरेटर म्हणून काम करत होता, परंतु त्याचं थोडंसं आम्हाला आश्चर्य वाटलं। तो म्हणाला मी रंगवतो। आम्ही मुलांनी म्हटलं बोलो हरकत नाही, कार्यकर्त्यांनी सर्वांनी सांगितलं तू रंगव यावर्षी, आणि त्याने रंगवायला सुरुवात केली। रंगवली सुद्धा चांगली। आणि त्यांनी एक कल्पना सांगितली की आपण देवीला साडी नेसवूया। म्हटलं देवीला साडी नेसवायच्या आत्तापर्यंत आम्हाला नेसवताच कोणाला येत नाही, कारण देवीला साडी नेसवली नाही, रंगावरतीच आम्ही आहोत। तो म्हणाला मी साडी नेसून दाखवतो, फक्त तुम्ही साडी आणा आणि प्रतिदिनी आपण देवीला साडी चेंज बदलून घेऊ। प्रत्येकाला तुम्ही सांगा 1-1 दिवसाला आपण साडी बदलूया। आणि त्याप्रमाणे त्यांनी साडी नेसवली। साडी नेसून आम्ही मंदिरामध्ये त्यावेळेला मिरवणुकीने घटस्थापनेच्या दिवशी आणली। लोकांनी पाहिलं आणि साडीचा कलर नव्हे, म्हणजे साडीच आम्ही नेसवलेली, साडीचा कलर नव्हे। मग त्यावेळेला आम्ही प्रत्येकाला तू आज दे, उद्या तू दे, असं करून 2-3 वर्ष आम्ही प्रकार करायला सुरुवात केली। आणि त्याच्यानंतर प्रथमतः 2-3 वर्ष आम्हाला फक्त विनंती करावी लागली। आज त्याचं रूपांतर बोलू नये जवळ 400 ते 450 साड्या नवसाला पावणारी देवी म्हणून नवस करतात लोक। बऱ्याच जणांना अनुभव आलेला आहे, प्रचिती आलेली आहे। भारतीय परंपरेत देवतत्वाची 2 रूपं मानली जातात, ब्रह्म आणि प्रकृती। स्त्री आणि पुरुष या 2 तत्वांनी सारं जग नटलंय। भव किंवा शंकर रूप हे पुरुषतत्व, तर पार्वती किंवा भवानी हे स्त्री रूप। आदिकालापासून स्त्रीचं हे रूप आपल्याला अधिक जवळचं वाटत आलंय। मायेचा वर्षाव करणाऱ्या भवानी मातेच्या कृपाप्रसादात नायगावकर न्हावून निघाले आणि सावर्डेकरांनी घडवलेल्या या भवानी मातेच्या मूर्तीकडे ओज आणि तेजाचं प्रतीक म्हणून पाहू लागले। नवरात्रोत्सवाची धामधूम संपल्यावर ही मूर्ती एका खोलीमध्ये ठेवण्यात येईल। वर्षभर याच मूर्तीची पूजा अर्चा सुरू झाली। तेव्हापासूनच एक जागृत देवस्थान म्हणून भवानी मातेची ख्याती पसरायला सुरुवात झाली। ह्याच्यामध्ये आता आमचा जो व्यवसाय मंडपचा हे डेकोरेशनचा, त्यावेळी मग माझ्या वडिलांचा एक व्यवसाय आमचा जवळजवळ 64-65 वर्ष ह्याही व्यवसायाला झालेले आहेत। तर तो एक आम्ही त्या ह्याच्यातून आमचे वडील त्या ह्याच्यामध्ये मंडप वगैरे बांधून, स्टेज वगैरे बांधून, त्यामुळे जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करायचं, हा एक आम्ही त्यामुळे आमच्या व्यवसायातला भाग तिथे आतापर्यंत आम्ही हे। पण आता त्यानंतर जवळ मंडळाची परिस्थिती चांगली झाल्यानंतर मग आम्ही आता दुसरे डेकोरेटर्स आणून वगैरे इतरही डोनर आहेत त्यांच्याकडून मदत करतोय आणि चांगल्या तऱ्हेने उत्सव साजरा होतोय। 1984 मध्ये भवानी मातेच्या अलौकिक शक्तीचा प्रत्यय भक्तांना आला। नवरात्रोत्सवाचा सोहळा नेहमीच्या उत्साहामध्ये सुरू होता। नवमीचा दिवस उजाडला। प्रथेप्रमाणे सकाळी होमहवनाचा कार्यक्रम यथासांग पार पडला। भवानी मातेचे भक्त दिवसभर आपल्या लाडक्या दैवताचं दर्शन घेत होते। संध्याकाळची वेळ झाली आणि अचानक मंडपात आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या। नेमकं काय होतंय हे कळायच्या आतच संपूर्ण मंडपाला आगीच्या ज्वाळांनी वेढलं। एकच हाहाकार उडाला। आग नेमकी लागली कशामुळे?
पुढे करायचं काय काही विचार करायला वेळच नव्हता. भक्तांच्या मनात केवळ एकच विचार होता, भवानी मातेच्या मूर्तीला काही होता कामा नये. कार्यकर्त्यांनी जीवाची पर्वा न करता आगीत उडी मारली आणि आईची मूर्ती सुखरूप बाहेर काढली. जगाचं रक्षण करायला समर्थ असणारी भवानी माता आपल्या भक्तांचंही रक्षण करायला समर्थ होती याची प्रचिती कार्यकर्त्यांना आली. 1984 साल जे उजाडलं त्यावेळेला असं नवरात्र अतिशय चांगल्या प्रकारे झाला होता. फक्त एक शेवटचं होम म्हटलं की आमचं जेवण वगैरे झाल्यावर सगळं सभासद सर्वसाधारण घरी जातात. संध्याकाळी बक्षीस समारंभाची तयारी, त्याहीपेक्षा दसऱ्याची तयारी, ह्या सगळ्या तयारीने आरामाच्या दृष्टीने 9 दिवस जागरण, ह्या सगळ्यासाठी आम्ही सगळे घरी आलो. तर मी साधारण थोडा एक 4-4:30 वाजता मी मंडपातच झोपलो होतो. त्यावेळेला अशी व्यवस्था होतीच, पंखे वगैरे असायचे. 4:30-5ला मला घरी आलो, कारण माझी एक एजन्सी होती आनंदाची. तर दुसऱ्या दिवशी मी श्रीखंडाची सगळ्या 2 चाळीत ऑर्डर्स घेतल्या होत्या. त्याचे पैसे द्यायला म्हणून मी वर आलो, नाही तर मी वर आलो नसतो. कारण मला पुढची तयारी म्हणजे खाली पाणी मारू साफ वगैरे त्यावेळेला मला सगळे कार्य करायचे मुलं. आम्ही वर आलो तर मी वर आलो, मला वाटतं बाळा वगैरे सगळे घरी होते. आणि अचानक 4:30-5च्या नंतर 5-5:30च्या दरम्यान चाळीतून ओरडाओरड झाली, आग 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 आग. लाईट सगळी खाली पडायला लागली. हो, जेवढ्या ट्यूबलाईट ह्या ज्या मंडपाला जे सिरीज लावल्या त्या पडायला, तो आवाज. मग मी धावत खाली गेलो. मी टॉयलर होतो, तसं इथं म्हणजे कुठून जाऊनच देणार, समोरच असं लोकांनी फेर हात धरून पुढे कुणाला जाऊन देत नाही, एवढी प्रचंड आग लागली होती. आम्ही धावत, मला आठवतं मी बाळा लोके, त्यानंतर प्रदीप धुमा, सुनील सुनील भूमकर, आम्ही असे 4-5 जण, मला जे आज आठवतं, आम्ही बरोबर त्या बाजूने गेलो. त्यावेळेला आमच्या एक राईट साईडनी म्हणजे कठडा बांधला होता, वाडी म्हणजे PWD च्या ह्याला. आम्ही त्याच्यावरून बांबूर उडी मारून त्या मंडपात घुसलो. असं होतं की त्यावेळेला 2 स्टेज असायचे, एक देवीसाठी पूर्ण पॅक असलेला आणि एक म्हणजे कार्यक्रमासाठी. तर त्या दोघांच्यामध्ये एक 4 फुटाचा गॅप, पण परंतु दोन्ही पॅक तिन्ही बाजूने. आणि त्यावेळेला पूर्ण स्टेज लाकडी खालून, आणि त्याला पूर्ण बारदानाने किंवा कपडाने कव्हर केले असल्यामुळे कपडाचा आणि बांबूचा भरणा, बाकी असं म्हणजे आज जो मार्बल आहे तसं काही नव्हतं तिथे. त्याच्यामुळे इतकी आग प्रचंड की काही सुचेना. आता देवी तर आम्हाला समोर दिसते की बाबा आग लपेट्यात आली, की खालून ज्वाला येतात, मागून पेटलंय. मला वाटतं आम्ही वरून ज्या उड्या मारल्या तर मला वाटतं आमच्या पायात चप्पला नसतील, कारण देवीचा स्टेज म्हणला की आजही आणि त्यावेळेला चप्पल तर सोडा, मंडपाच्या वर जरी चप्पल गेली तर मनाला रुखरुख लागली. तर आम्ही चप्पल वगैरे काढून घुसलो. आणि सुनील भूमकर आम्ही सगळे होतो. त्यावेळेला पद्धत अशी होती की लाकडाचा स्टेज असल्यामुळे त्याच्यावर स्टूलावर नटबोल्टवर देवी फिक्स, कारण चंदनाची, आणि खाली खिळे ठोकायचे. तर ते खिळे आमच्या ज्याने निघेना आणि पूर्ण आग, म्हणजे असं म्हणा ना की त्यावेळेला आम्ही आमचे नव्हतोच, आम्ही तिच्या स्वाधीन म्हणा किंवा कुठेतरी असं विलीन होतो. इतका म्हणजे काही सुचत नव्हतं. त्यावेळेला सुनील भूमकर हा थोडा कराटे वगैरे खेळायचा. त्याने त्याच वेळेला मला वाटतं काही डेमॉन्स्ट्रेशन केली होती. आणि पहिलेच वर्ष मंडळामध्ये डेकोरेशन करायचं. अदरवाईज आमच्या इथं फक्त देवी आणि बाजूला कुंड्या, याच्याशिवाय आम्ही कधी काय नव्हतं. रोहिडेश्वराची शपथ हा देखावा आम्ही सादर केला होता. हे सगळं जळत असताना सुनील, आम्ही सगळे होतो. मी बाळा समोरून, मला आज बी आठवतं, सुनील कराटे खेळतो म्हणून तो त्याच्या पायात बूट होते, तो मागे होता. पूर्ण जळालेला स्टेज मला लात मारून मारून त्यांनी जसा तो म्हणजे स्टूल उपटला तसं पूर्ण मूर्ती आमच्या अंगावर. आम्हाला वाटतं 2 आणि आणखीन एक कोण राहिले, प्रदीप होता वाटतं, आम्ही तिघे बरोबर होतो. आणि ह्या बाळाचे सांगायचं तात्पर्य असं की देवीच्या हातात आपली छोटी तलवार आहे, ती बरोबर त्याच्या हात आणि पोटाच्या मधून मूर्ती आमच्या अंगावर. जरी मला वाटतं की अर्धा 1 इंच असती ना तर कदाचित ह्याचं काहीतरी वाईट झालं असतं. पण आम्ही इतके भ्रमिष्ट होतो की आम्ही कशी देवी काढली, काय काढलं, धूर होता का, पायाखाली आग होती, कुणाला म्हणजे आमच्यापैकी 4घांना नक्कीच माहीत नाही, नक्कीच. आणि आम्ही शुद्धीत कधी आलो जेव्हा ती स्टुलासकट देवी पूर्ण आमच्या 2 चाळीच्या मध्ये आली. अतिशय आक्रोश, म्हणजे मेल्या, म्हणजे असं म्हणतात ना, म्हणजे आम्ही तर टीव्हीवर पाहतो किंवा भूकंप आला की लोक आक्रोश करतात, त्याच्यापेक्षा भयान आक्रोश आमच्या इथं. आणि पाणी बिणी तयारीत ठेवलं होतं. मग देवीची मूर्ती इतकी तप्त का तिथे बाबा कदम म्हणून एक 3ऱ्या माळ्यावर एक व्यक्ती राहते, तर त्याला आम्ही फक्त सांगितलं देवी धर, तर त्याला हाताला चटका बसला. बोलतो तुम्ही कशी धरली? आता ते आम्हालाही माहीत नाही आम्ही कशी धरली, पण इतकी गरम होती ना की काही विचारू नका. थोडं मागे डॅमेज झालं. मग पाणी टाकून तिला थंड केली. त्यानंतर आम्ही त्या पाण्यात भिजलो असेल त्यावेळेला वाटतं आम्ही शुद्धीत आलो. सांगायचं तात्पर्य असं की त्यावेळेला माझ्या अंगावर बॉस्कीचं शर्ट, आज बॉस्की म्हटलं की निदान अगरबत्ती थोडी जवळ आली तरी होल पडतं, प्युअर बॉस्कीचं व्हाईट शर्ट, आणि त्यावेळेला स्ट्रेचेबल पॅन्ट फॅशन्स होत्या, शॉर्ट पॅन्ट्स, ती अंगावर. एवढा अख्खा मंडप जळाला, एक रशीचा तुकडा राहिला नाही, बांबू राहिला नाही. पण त्या बॉस्कीच्या शर्टला काय माझे होल नव्हतं की आमच्यापैकी कुणाच्या केसाला असं जळालेला बुलकटपणा नव्हता. ती बारकी मुलं, पण लोक आल्यावर बाहेर, पण ही देवी मूर्ती आतमध्ये तर भयान काहीच समजत नव्हतं. आणि त्या दिवसापासून मी आज म्हणजे आम्ही तर ते अगोदरही मानतो, पण मला असं म्हणायचं आहे की त्यावेळेला मग असं झालं की आता ती मूर्ती थोडी डॅमेज झाली, लोकांच्या मनात नको त्या शंका यायला लागल्या
की बाबा अशी ठेवू नये, याची पूजा करू नये, कोण काय म्हणे कोण म्हणे विसर्जन करायचं. तर आमच्या इथले सरपर आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलं की आपले महाराज आहेत. लोकांनी प्लेट आणल्या विसर्जनसाठी. हा, पण आम्हाला सगळं आम्ही सामान आणायला सांगितलं की विसर्जन करायचं, की हे ठेवायचं नाही. पण तत्पूर्वी ते सरफर आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलं की माझे महाराज आहेत, आपण त्यांच्याकडे चर्चेला जाऊ. आम्ही ठराविक लोक सगळे चर्चेला गेलो. त्यांनी आम्हाला एक चांगला प्रश्न केला की तुम्ही आई मानता आणि तुमच्या आई समज स्वयंपाक करताना तिला अपघात झाला, जळाली, तुम्ही फेकून देणार का, ती बाहेर घालवणार का? तर ते आम्हाला ते पटलं. म्हणजे तुम्ही जर ह्या मातेला माता म्हणता, तुमची आई मानता, मग हिला तरी का विसर्जन करता? तुमच्या ज्याने हिची सेवा नसेल होत मी करतो. मग आमचे थोडक्यात आम्हाला असं वाटलं की नाही, आमच्या मागे कोणतरी आहे की हे ठेवण्यामागे काही पाप होणार नाही आणि ह्याच्यापासून आमचं काही वाईट होणार नाही. आम्ही लगेच सांगितलं की आम्हाला विसर्जन करायचं नाही.